तर आता बोर्ड लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो. आपले अविनाश भाऊ मनी भाऊ लागले कामात. तर आता फक्त 2 बोर्डचं काम झालंय. एवढं काम आहे कारण की आपले जे अंदरची प्लेट ते बोर्ड आहे ना तेच चेंज करत आहोत आपण, म्हणून त्याच्यामुळे एवढा टाइम लागत आहे. तर फायनली एक बोर्ड लागला आता एवढ्या मशक्कत नंतर. ह्या रूमचं चालूच आहे. लाईट बंद करून काम करावं लागत आहे या रूमचं. महाराष्ट्र गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. होप यू आर डुईंग वेल. मित्रांनो, आज मी आणि रिदात सोबत उठलो. संडे आहे म्हणून, है ना रिदात? आज क्या करने वाला है रिदात? रिदातचे प्लॅन्स काय आहे? आज संडे आहे तर टीव्ही आणि मोबाईल. ओके, रिदातचे प्लॅन्स टीव्ही आणि मोबाईल. अजून खेळणार पण आहे तू? वाव, अच्छा, हे तर नवीन गोष्ट झाली. तू खेळणार आहे का? आणि मी सायकल पण घेऊन जाईन कैवल्य दाखवायला. कैवल्यला दाखवायला सायकल घेऊन जाशील? हो, काल पण दाखवली होती, आज पण दाखव. बरं, ठीक आहे. काय गणपती बाप्पा? काय गणपती बाप्पा आम्हाला समजून नाही राहिलं. तुम्ही चांगलं गणपती बाप्पा. तुम्ही गणपती बाप्पा बनले का? बापरे, कसे काय बनले? हा, कसे काय बनले? कसे बनले? मस्त बनलं. मस्त बनले. अच्छा, मग आता हे तुमच्या समोर काय? दूध. मग पेता का नाही पेत? तो जेजे पप्पा दूध पिते. हो. काल आपण हे सामान आणलं होतं कारण की आपल्याला हे जे आपले बोट्स आहे पूर्ण जुने झालेले आहे, ते सगळे चेंज करायचे आहे पूर्ण रूम्सचे. त्यासाठी हे सामान आणलं आहे. तर ते पूर्ण चेंज करायला वर्क म्हणजे आलेले आहे आपले अविनाश भाऊ वगैरे. तर सोबत पीओपी वगैरे पण लागते कारण की अंदरपासनं चेंज करणार आहे, म्हणजे अंदरचा ढाचा पण चेंज करणार आहे. तर त्यासाठी पीओपी लागते. तर पहिले पीओपी घेऊन येतो, काही वायरिंग घेऊन येतो आणि मग नंतर करतो. तर मग गाईज, आज आहे फ्रेंडशिप डे. तर आम्ही आता रिदातला फ्रेंडशिप बेल्ट बांधणार आहोत. म्हणजे बांधणार नाही, आता हे फ्रेंडशिप बेल्ट देतो आता रिदातला घालून. हे बघा, हॅपी फ्रेंडशिप डे रिदात. हा, दाखव कसा दिसतंय. वाव, मस्त दिसतंय. आता हा 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 कोण? हा मला घालून दे ना. हा रिदात, रिदात इकडे बघशील तर दिस समजेन ना. हा मला, येस, रिदातने मला घालून दिला. हॅपी फ्रेंडशिप डे रिदात. तर गाईज, मी आता आपला फ्रेंडशिप बेल्ट घेतलाय. रिदातने मला घालून दिला. माझा फ्रेंड रिदात. आता रिदात माझा फ्रेंड झाला है ना रिदात? तू आता माझा फ्रेंड आहे ना? तर आता बोर्ड लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो. आपले अविनाश भाऊ मनी भाऊ लागले कामात. अंदर आपले महेंद्र भाऊ बाकीचे बोर्ड फिटिंग करून राहिले. आले, नाव घेतला ना. हा 100 वर्ष जगते मनी भाऊ. हा, महेंद्र भाऊ 100 वर्ष जगते नाव घेतल्याबरोबर बाहेर आला. रिदातने आपला पसारा इथं टाकून ठेवलाय खेळण्याचा पूर्ण, आणि एक पसारा इकडे आहे. कशाचा? बोर्डाचा. हे बघा, महेंद्र भाऊ पूर्ण बोर्डाचं फिटिंग करून राहिलं, वायरिंग. आता एक बोर्ड इथे लागेल, एक बोर्ड मागे लागेल. तर आता फक्त 2 बोर्डचं काम झालंय. एवढं काम आहे कारण की आपले जे अंदरची प्लेट ते बोर्ड आहे ना तेच चेंज करत आहोत आपण, म्हणून त्याच्यामुळे एवढा टाइम लागत आहे. आता त्याच्यावर पुटिंग लावत आहे, मग त्याच्यावर प्लेट लागेल, मग बटन्स लागेल. कारण की थोडं सिस्टीम चेंज करतो आपण, म्हणजे स्विच 2, म्हणजे ते जे प्लग लावायचे असते ते 2, मग स्विचेस हे ते म्हणजे चेंज आहे थोडंसं, म्हणून टाइम लागत आहे. जसं तसं लावलं असतं तेवढा टाइम नाही लागला असता, आहे ना? आपल्याला जशाला तसं करायचं असतं तेवढा टाइम नाही लागला असता ना. हा, जसं तेवढं एवढा टाइम नाही लागत. पण चेंज केलं ना त्याच्यात, म्हणून एवढा टाइम लागला. थोडंसं फोडून मोठं करणं गड्डा, त्याच्यात ते बॉक्स लावणं, मग नंतर त्याच्यावर प्लेट, तेवढा टाइम घेते. इथं पूर्ण तामझाम आहे. स्विचेस आहे, प्लेट्स आहे, पूर्ण वायर्स वगैरे जे मी काल घेऊन आलो होतो ते. मित्रांनो, ते आपल्याला पुटिंग का बरं करावं लागते त्याबद्दल आता सांगितलं मला अविनाशनं, कारण की ब्लेड बराबर बसली पाहिजे म्हणून.
त्यासाठी करावं लागते. नवीन घर असलं तर ते मग पुटिंगवालेच करतात, जे घर म्हणजे प्लॅस्टर आणि पुटिंगवाले असते. तर जुनं घर आहे तर ते आपण त्यात थोडे चेंजेस करतात, त्यासाठी ते पुटिंग लावावंच लागते. तरी काम म्हटलं तर धूळ कचरा वगैरे उडतेच. तरी आता आपण हॉलचं काम चालू आहे तर पूर्ण सोफ्या वगैरे झुल्यावर वगैरे नाही का कपडे वगैरे टाकून ठेवले, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर धूळ जास्त बसली नाही पाहिजे म्हणून. पण आता काय धूळ तो बसणारच आहे, कारण की आपण पूर्ण रिफर्निश केल्यासारखं आपण पूर्ण जे इलेक्ट्रिक बोर्ड्स आहोत ते करून राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे ते तर होणारच आहे, कारण की बराबर प्लेट्स बसवण्यासाठी आपलं बॉक्स बसवण्यासाठी ते फोडावंच लागते. चला तर मग चहा पण आलेला आहे, चहा पण पिऊन घेऊ गाईज. गाईज अंदरून तर इतकं छान होतं ना, आणि आता बघा किती खराब निघालं. अडी आहे याच्यात, अडी. बाप रे बाप, पुरं खराब आहे. पुरे अड्याच आहे याच्यात, किती साऱ्या अड्या आहे. छी 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 छी. हे बघून तर नाही का लोक बुट्टा खाणं बंद करून टाकी असं पाहिलं तर. म्हणजे पावसाळ्यात किती घाण राहते विचार करून घ्या मित्रांनो. तर फायनली एक बोर्ड लागला आता, एवढ्या मशक्कत नंतर हा बोर्ड लागला. सुंदर डिझाईन आहे, मस्त वाटून राहिला आणि ब्रँडेड पण आहे ना. तर जे आपल्या ऑनलाईन कुंड्या बोलवल्या होत्या लटकवण्यावाल्या त्याही लावून दिल्या आता. आता मस्त वाटत आहे. ब्लॅक येल्लो, ब्लॅक व्हाईट, ब्लॅक रेड, ब्लॅक ब्लॅक ब्लॅक, छान वाटत आहे. आज जायचं आहे मित्राच्या मुलाच्या बर्थडेला. त्याच्या आधी मला एक काम आहे, ते आता मी जातो, काम निपटून येतो, कारण की मग तेवढा वेळ फ्री राहिलोही पाहिजे ना, कारण की फॅमिली घेऊन जायचं आहे. आई बाबा तर येणार नाही कदाचित, मी मग अमृता आणि रिदत जाणार आहोत. हा बोर्ड झाला लावून, इथं साफसूफ चालू आहे घरची. आणि आता ह्या रूमचं चालूच आहे, लाईट बंद करून काम करावं लागत आहे या रूमचं. फुल फोर्स मध्ये काम चालू आहे आमचे अविनाश भाऊ, मनी भाऊ, महेंद्र भाऊचं. तू कुठून चालू केलं ते? हा हा फ्री फायर आहे का ते? कोण म्हणे? काय माहित नाही भाऊ आपल्याला. फ्री फायर खेळून राहिला. हो हो हो. तर मग आता रिदात कुठे चाललाय? कोणाच्या बर्थडेला? पप्पाच्या फ्रेंडच्या बेबीच्या बर्थडेला. हो गाईज, आता आम्ही चालू आहे बर्थडेला. आता रिदाची तयारी करून देतो, मग मी आणि अमृता करतो. तर मग गाईज रिदार्थ आता तयार झालेला आहे, छान मस्त वाटत आहे रिदार्थ. आता मी नाही का इकडं आपल्या दोघांना फ्रेंडशिप बांधून होत्या ना, तर आपण दोघे फ्रेंड आहोत. येस, आता रिदार्थ आणि रिदाचे पप्पा फ्रेंड्स आहे ना. कोणीच आपल्याला रागवित नाही आता. हो फ्रेंड्स आहे, पण रिदार्थ आता फ्रेंड्सचं ऐकते ना, है ना. मी पण रिदातचं ऐकत जाईन, रिदात पण माझं ऐकत जाईन, हो ना. अभ्यास करलं. हा, आता मी पण तयारी करतो. आता मी तयारी करतो ना रिदात, तुझी झाली ना? हो तुमची झाली, पण आता तुझी झाली, माझी व्हायची आहे. तुमची झाली, तुमची व्हायची आहे. म्हणून एक गोष्ट बोलू हा. काय होती ते? काय होती? बरं आठवल्यानंतर सांगशील, ठीक आहे? आठवल्यानंतर सांगेल तो. मित्रांनो माझी पण तयारी झाली आहे, जवळपास अमृताची पण तयारी झालेली आहे. हाँ रिजत म्हणते लाबू बोलेंगे लेकिन ये ऐसा वैसा कुछ लेने वाले नहीं है. आणि आता नाही घ्यायचं ते, नाही घ्यायचं ते. बापरे खूप महाग आहे रिजत ते लाबू, नाही घ्यायचं. आणि अमृताची पण तयारी झाली आहे, ब्लॅक ब्युटी आमची. तर चला गाईज आता बर्थडेला जायचं. आधीच उशीर झाला आहे, जवळपास झाले आहे 7:15 झालेले आहे. ते चला आता पहिले जाऊ आता बर्थडेला. तर गाईज मग आम्ही पोहोचलो आता बर्थडेला. वेलकम टू युग्स फर्स्ट बर्थडे. माझ्या फ्रेंडचा मुलगा आहे युग, त्याचा फर्स्ट बर्थडे आहे, त्याच्यासाठी आलो आहे ना. तर डान्स चालू आहे वाटते, काय चालू माहित नाही. अभी कौन सी सॉन्ग पे डांस करना है? बोलो बेटा नाचो उड़ के नाचो, कर सके जो नाचो, जैसे बात करो छोड़ नाचो.
मग मित्रांनो आमच्या अलंकारची हेअरस्टाईल पाहता चुट्टीवरून एकदम नॉर्मल आणि हा बुक्कड खाऊन राहिला. याची हेअरस्टाईल कशी वाटली? हा हेअरस्टाईल कशी वाटली याची? हा तर गाईज हाय आमचा बर्थडे बॉय योग. हाय हाय कर बेटा. हाय हा हाय. मोबाईल पाहिजे का तुला? हे बघा छोटी लल्ली लल्ली गो लल्ली. आले 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 आले. सगळे लहान लहानच पोरं आहे बाबा इथं. तो आहे ना कसा हसत आहे गाईस. कशी बघत आहे ती कशी बघत आहे आमच्याकडे. जिलेबी कुठे? जिलेबी जिलेबी कशी रडायला लागली. माझी हे नाही का सगळ्यात ओल्डेस्ट सबस्क्रायबर आहे बघा. रोज टीव्हीवर बघतो म्हणते मला. रोज बघते का तू मला आधी टीव्हीवर? हा नातो नातो. नहीं भाई कौन है लाइन में? है कोई तो भी है लाइन में. है कोई तो भी है. नहीं है वो फुल प्लानिंग के साथ है. हाँ मित्रांनो माईक मध्ये काहीतरी इश्यू होऊन राहिला. माहित नाही माझं माईक काऊन नाही टिकत इतक्या वेळ. पण आता ते ऑटोमॅटिकली नाही का याच्यामध्ये नाही का जो इको साऊंड आहे ना तो स्टार्ट होऊन राहिलेला आहे. आणि आतापर्यंत मागचे जितके पण ब्लॉग्स आहे ना म्हणजे जे व्हिडिओज आहे ह्या ब्लॉग मधले ते काही जो लास्ट ह्या म्हणजे व्हिडिओचे आधीचे जे आहे ते इको मध्ये चाललेले आहे बर्थडे मधले. चला काही नाही एवढं एक्सेप्ट करून घ्या गाईज. आता काय मी पुन्हा थोडी बनवणार आहोत तिकडे जाऊन ना बर्थडे मध्ये. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.